नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहासातील महत्त्वाचे समाजसुधारक व त्याविषयीचे प्रश्न. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? बघा, महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर ते कोणी सुरू केलेले आहे? विनोबा भावे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2. सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय? बघा, सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय? प्रथम आपल्याला बघावं लागेल की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी काय केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि सत्यशोधक समाजाचं आपल्याला इथं उद्दिष्ट विचारलेले आहे. तर त्याचं उद्दिष्ट काय आहे? जातीभेद नष्ट करणे हे पण आहे, शेतकऱ्याचे कल्याण करणे हे पण आहे, महिलांचे शिक्षण हे पण आहे, म्हणजेच आणि समाजातील सर्व घटकामध्ये समता प्रस्थापित करणे हे पण काय आहे? उद्दिष्ट आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3. सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? बघा, असा सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणारा टिंबटिंब हा ग्रंथ होय. तर तो कोणता आहे? सत्यार्थ प्रकाश आहे. किंवा सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये टिंबटिंबचा अभ्यास केलेला असतो. तर सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केलेला असतो. तर सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 4. बावन कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाच्या कर्त्या? बघा, बावन कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाच्या कर्त्या कोण आहेत? तर त्या सावित्रीबाई फुले, म्हणजेच महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका ह्या काय आहे? सावित्रीबाई फुले यांनी काय लिहिलेले? बावन कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ या काव्यसंग्रहाच्या त्या कर्त्या आहेत. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 5. सुधारक हे पत्र कोणी चालवले? बघा, सुधारक हे पत्र कोणी चालवले? तर सुधारक हे पत्र कोणी चालवले आहे? तर ते गोपाळ गणेश आगरकर यांनी चालवलेले आहे. आणि त्यांनी काय केलेले की समाजातील रूढी आणि अंधश्रद्धेवर निर्भड असे काय केलेले आहेत? त्यांनी लेख लिहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील संत नियमांची चळवळ सुरू करण्याचे श्रेय डॅश डॅश यांना दिले जाते. तर ते कोणाला? महाराष्ट्रामध्ये संत नियमाची चळवळ कोणी सुरू केलेली आहे? तर ती रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7. महिला शिक्षणाशिवाय समाज प्रगती नाही. बघा, महिला शिक्षणाशिवाय समाज प्रगती नाही हे कुणी सांगितले किंवा हे कोण म्हटलेलं आहे? तर पंडित रमाबाई हे पण काय आहे? बरोबर आहे, त्या पण म्हणल्या होत्या. रमाबाई रानडे ह्या पण म्हणल्या होत्या. सावित्रीबाई फुले हे पण योग्य आहे. म्हणजेच या तिन्ही समाजसुधारक स्त्रियांनी काय केलेलं आहे? शिक्षणाला समाज बांधणीचे केंद्रस्थान दिलेलं आहे. म्हणजेच महिला शिक्षणाशिवाय समाज प्रगती नाही हे कोणी सांगितले? तर वरील सर्वांनी. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 8. महात्मा फुले यांनी मुलीची पहिली शाळा डॅश डॅश येथे काढली. बघा, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा डॅश डॅश येथे काढली. तर त्यांनी मुलींची पहिली शाळा ही 1848ला पुण्यातील भिडेवाडा येथे काढलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या समाजसुधारकाला सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधले जाते? बघा, कोणत्या समाजसुधारकाला सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधले जाते? तर जे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांनाच लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखले जाते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 10. सावरकरांचे विचार कोणत्या तत्वावर आधारित
होते. बघा, सावरकरांचे विचार कोणत्या तत्वावर आधारित होते? तर त्यांचे विचार हे सामाजिक ऐक्य व स्वाभिमानावर काय होते की भर देणारे त्यांचे हे विचार होते. म्हणजे सावरकरांचे विचार हे राष्ट्रवाद आणि विवेकावाद यांच्यावर काय होते? आधारित होते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11. स्त्री शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे असे कोण म्हणाले? बघा, स्त्री शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे असे कोण म्हणालेले आहेत? तर त्या सावित्रीबाई फुले या म्हणालेल्या आहेत. पर्याय क्रमांक बी, जे की महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न क्रमांक 12. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लिहिलेला कोणता असा ग्रंथ आहे की त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? तर त्यांचा जातिभेद निर्मूलन हा ग्रंथ ते असतानाच प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर भारतातील जाती हा ग्रंथ पण ते असतानाच प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर शूद्रापूर्वी कोण होते हा ग्रंथ बी त्यांचा ते असतानाच प्रसिद्ध झालेला आहे. तर बौद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे हा त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 13. समान शिक्षण, समान हक्क, समान न्याय ही घोषणा कोणी दिली? बघा, समान शिक्षण, समान हक्क, समान न्याय ही घोषणा कोणी दिली? तर ही घोषणा कोणी दिलेली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानात काय झालेलं आहे की समान शिक्षण, समान हक्क आणि समान न्याय ही याची काय झालेली आहे? या तत्वांचा समावेश झालेला आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय आहेत? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 14. श्री प्रकाश आमटे यांनी चालविलेला लोकबिरादारी प्रकल्प हेमलकसा हा कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादारी प्रकल्प हेमलकसा हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवा विवाह केला? बघा, कोणत्या समाजसुधारकाने उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः काय केला होता? विधवा विवाह केला होता. तर ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेला होता. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 16. इसवी सन 1933 मध्ये मुंबईत निर्भड साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू झाले त्याचे मालक आणि संपादक कोण होते? बघा, 1933 मध्ये मुंबईमध्ये निर्भीड या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू झाले त्याचे मालक आणि संपादक कोण होते? तर ते कोण होते? अनंतराव गत्रे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना खालीलपैकी कोणते सन्मान प्राप्त झालेले आहेत? तर पहिला आहे भारतरत्न, जो की त्यांना मिळालेला आहे, परंतु पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही. तसेच डिलीट ही पदवीसुद्धा त्यांना मिळालेली नाही, तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली आहे. तसेच LLD ही सुद्धा पदवी त्यांना मिळालेली नाही. ही पदवीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली आहे. फक्त महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक डी, फक्त 1. प्रश्न क्रमांक 18. 1920 मध्ये डॅश डॅश यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. बघा, 1920 मध्ये डॅश डॅश यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. तर ती कोणी केलेली आहे? MN रॉय यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 4, MN रॉय. प्रश्न क्रमांक 19. फुले यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? बघा, फुले यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर त्यांचा मृत्यू हा 28 नोव्हेंबर 1890 मध्ये समाजसेवा करताना झालेला आहे. पर्याय क्रमांक डी, 28 नोव्हेंबर 1890. प्रश्न क्रमांक 20. डॉक्टर धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित होत आहेत?
बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे हे खालीलपैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी कशाशी संबंधित आहेत? तर ते महिला विद्यापीठ आणि शिक्षण याच्याशी काय संबंधित आहेत? पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत? बघा, कोणते पुस्तक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत? द प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी हा त्यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. इट्स ऑर्गन अँड इट्स सोल्युशन हे काय झालेलं आहे? त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा त्यांचा ग्रंथ खूप मोठ्या प्रमाणात काय झालेला आहे? प्रसिद्ध झालेला आहे. पर्याय क्रमांक बी, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. प्रश्न क्रमांक 22, शिवाजींच्या कार्याचा आदर्श कोणत्या सुधारकांनी घेतला? बघा, शिवाजींच्या कार्याचा आदर्श कोणत्या सुधारकांनी घेतला? त्यामध्ये सावरकर यांनी बी त्यांचा आदर्श घेतलेला आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला. लोकमान्य टिळक यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे कार्य होतं ते न्याय, पराक्रम व लोकहितकारी कार्याचा आदर्श घेतलेला आहे. ते कोणी घेतलेला आहे? वरील सर्वांनी. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 23, गोपाळ हरी देशमुख यांनी आपले शतपत्रे कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली? बघा, गोपाळ हरी देशमुख यांनी आपली शतपत्रे कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली? तर त्यांनी प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. पर्याय क्रमांक बी, प्रभाकर. प्रश्न क्रमांक 24, सन 1919 मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा कोणी संमत केला? बघा, सन 1919 मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा कोणी संमत केला? तर ते कोणी संमत केलेला आहे? राजश्री शाहू महाराज. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 25, सत्यशोधक समाजाचे मुख्य तत्व काय होते? बघा, सत्यशोधक समाजाचे मुख्य तत्व काय होते? तर त्याचं तत्व काय होतं? समानता. म्हणजे फुले यांनी काय केलेलं होतं की जातीभेद संपवून सर्वांसाठी समानतेचा काय केलेला होता? त्यांनी समाजातील जातीभेद संपवून सर्वांसाठी त्यांनी समानतेचा पुरस्कार केलेला होता. तर सत्यशोधक समाजाचे मुख्य तत्व काय होते? समानता. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 26, ब्राह्मो समाजाचा प्रमुख उद्देश काय होता? बघा, ब्राह्मो समाजाचा प्रमुख उद्देश काय होता? तर ब्राह्मो समाजाचा प्रमुख उद्देश काय होता? धर्मसुधारणा. पर्याय क्रमांक डी. ब्राह्मो समाजातील धर्मातील ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करून त्यांनी काय केलेला होता? नैतिकतेचा पुरस्कार केलेला होता. प्रश्न क्रमांक 27, महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? बघा, महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? तर त्यांचा मृत्यू हा 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालेला आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 28, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर त्यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. पर्याय क्रमांक बी, मूकनायक. प्रश्न क्रमांक 29, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? बघा, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? तर ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 30, भारतीय समाजाचे आधुनिकीकरण हे ध्येय कोणी मांडले? बघा, भारतीय समाजाचे आधुनिकीकरण हे ध्येय कोणी मांडले? तर हे ध्येय रानडे यांनी मांडलेले. न्यायमूर्ती रानडे यांनी हे ध्येय मांडलेले आहे. पर्याय क्रमांक डी. त्यांनी काय केलेले? सुधारणा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगत करणे काय होते त्यांना अपेक्षित होते. म्हणूनच भारतीय समाजाचे आधुनिकीकरण हे ध्येय रानडे यांनी मांडलेले आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 31, रामकृष्ण मिशन कोणाशी संबंधित
होत आहे. बघा, रामकृष्ण मिशन कोणाशी संबंधित आहे? तर रामकृष्ण मिशन हे स्वामी विवेकानंद यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृतीत काय केलेले आहे की रामकृष्ण परमहंसची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32. शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा प्रश्न रिपीट आलेला आहे बघा. हा संदेश कोणाचा आहे? तर हा संदेश कोणाचा आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 33. समानता नसेल तर स्वातंत्र्य खोटे. बघा, समानता नसेल तर स्वातंत्र्य खोटे असे कोणी म्हटलेले आहे? तर समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानतेशिवाय स्वातंत्र्य काय आहे? व्यर्थ आहे असं त्यांचं काय होतं? मत होतं. म्हणूनच समानता नसेल तर स्वातंत्र्य खोटे असे कोणी म्हटलेले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 34. वारकरी संप्रदायाचा कळस असे कुणास म्हटले जाते? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. वारकरी संप्रदायाचा कळस असे कुणास म्हटले जाते? तर असे संत तुकाराम यांना म्हणतात. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 35. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? बघा, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे. पर्याय क्रमांक 2. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.